त्याच्यामध्ये निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय हे सुद्धा सगळ्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आमच्या मागण्या काय त्याच आपल्याला व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. किंवा कधी कोणी तुम्हाला जर विचारलं तर सांगता यावं. म्हणून मी फक्त एखाद्याशी काही वाचून असेल काही मुद्दे तुम्हाला सांगत तर त्याच्याबद्दल काही कोणाला काही शंका असेल तर असं तर ते मला इथं विचारू शकतात. मागणी करताना एक विषय घेतलेला असा उपविभागीय अधिकारी कार्यालय माधव अंतर्गत धारूर, माजलगाव, वडवणी तालुक्यातील अनुसूचित जमातीचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यासंबंधी याची मुद्दे काय काय म्हणले तर 3 पेज आहे. मी तुम्हाला एक म्हणजे कारण आपला वेळ भरपूर आहे आणि आपल्याला हे सगळे मुद्दे कळणं गरजेचं आहे. म्हणून मी वाचून दाखवतो काय काय याच्याबद्दल काय कोणाची शंका असेल विचारू शकतात. वरील विषयाच्या संदर्भाने विनंतीपूर्वक सादर करतो की बीड जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या बाबतीत असलेल्या बालाघाट डोंगर आणि रांगेत कोळी महादेव जमातीचे असल्याबाबत 1950 पूर्वीचे निजामकालीन व ब्रिटिशकालीन पुरावे पुस्तकाचे अहवाल तेलंगणा गॅजेट भौगोलिक क्षेत्र इत्यादी शासकीय पुराव्याच्या आधारावर कोळी महादेव जमातीचा सामाजिक दर्जा पाहून प्रलंबित प्रस्ताव निकाली काढताना विचारात घ्यावा. ही काय आता ते काही आपले काही 1950 पूर्वीचे काही आपल्याकडचे काही आहेत संदर्भ याचा सुद्धा त्यांनी आपल्या ज्यावेळेस प्रस्ताव निकाली काढतात त्यावेळेस त्याचा हा विचार करावा. हा मुद्दा आपण ठळकपणे मांडलेला आहे. कारण या संदर्भानं आपण या ठिकाणी बालाघाट डोंगरातील मूळ वस्तुस्थान आहे महादेव कोळी जमातीत मूळ वस्तुस्थान आहे अशा असणारे आपण त्यांना एक पुस्तक पाठिंबा दिलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये या ऑफिसला. त्यामुळे त्यांच्याकडे ते आहे. त्याच्यानंतर दुसरी मागणी म्हणजे आपल्याला नेहमीला माहिती 1950च्या पुराव्या संदर्भात आपल्याला बोलल्या जातं किंवा 1950 पूर्वीचा आम्हाला पुरावे द्या. तर त्या संदर्भात 2003चा अधिनियम काय सांगतो त्या संदर्भात थोडा उल्लेख केलेला तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पत्राचे अधिनियम 2003च्या नियम 3 नुसार पुन्हा मिळवण्यासाठी सादर करायच्या प्रस्तावावर यादी देण्यात आलेली आहे. तसेच नियम 3 नुसार अर्जदार सादर करतील 1 किंवा अनेक दस्तावेज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकारे अर्जदार त्याबाबतची कारणे आपल्या शपथपत्र नमूद करेल आणि सक्षम अधिकारी त्यांना त्यावर विचारतील. कधी कधी काही आपल्याकडे नसतात तर शपथपत्र हे माझ्याकडे नाही पण ते काय मागितले 4-5 त्याच्यापैकी आपण एक जरी दिलं तर त्याच्यावर त्यांना विचार करायचा आणि त्यांनी दुसरे जर मागितलं तर आपण शपथपत्रावर देतो आपण की आमच्याकडे हे नाही म्हणून तर त्याच्यावर त्यांनी विचार करायचा. कारण आपण म्हणत नाही कायदा सांगतो महाराष्ट्र शासनात. तसेच नियम 3 त्याच्यामधलं ख नुसार अनुसूचित जमातीच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी अनुसूचित जमाती याबाबत किंवा निवासाच्या सर्व सादर ठिकाणावर लेखी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्याला बऱ्याच वेळा काय म्हणजे 1950 पूर्वीचा तुमचा उल्लेख म्हणजे जातीचा उल्लेख असलेला पुरावा द्या. पण त्या अधिनियममध्ये असं सांगितलं नाही दोन्हीपैकी एक तर तुमच्याकडे असेल तर द्या नसेल तर तुमचा निवासी द्या. निवासी म्हणजे तुम्ही 1950 पूर्वी इथं इथले रहिवासी होता म्हणजे त्यांना पण आपल्याला मागणी करताना काय करता येत नाही तुमच्याकडे तो 1950 पूर्वीचा जातीचा उल्लेख असलेला पुरावा मागता पण तसं त्यांचं बंधन नाही म्हणजे असा कायदा सांगतो. परंतु आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती पण टाकून मागणी केली जाते. तरी वरील तरतुदीमध्ये 1950 पूर्वीचा जातीचा उल्लेख असलेला पुरावा सादर करण्याबाबत कायद्याने कुठेही सक्ती केलेली नाही. तसेच या संदर्भाने काही GR निघालेत किंवा तुम्ही त्याच्याकडून मागू नका म्हणून GRचा काय उल्लेख केलेला आहे मी 28 नोव्हेंबर 2001 एक GR आहे. त्याच्यानंतर 28 नोव्हेंबर 2001 एक आहे. असे काय कोणता GR त्याला संदर्भ दिलेले हे महाराष्ट्र शासनाचे GR ते तुम्ही त्याला कंपल्सरी करू नका. काय 1950 पूर्वीचा जातीचा उल्लेख असलेला पुरावा. दुसरा आपण मुद्दा इथं मांडलेला आहे. बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे पूर्वी काढलेलं आहे प्रमाणपत्र एक तर कोणाचं काय झालेलं आहे माझी कोणी म्हणून काढलेलं आहे किंवा काही जणांचं पहिल्या जुन्याप्रमाणे 7-8 फॉर्मॅट आता फीचा मला वाटतं सी मध्ये नाही. आणि आता पटपाणी समितीकडे जर गेलो तर ते काय म्हणतात आपल्याला सीचं असल्याशिवाय आम्ही दाखल करून घेत नाही. ज्यावेळेस आपण सीचं प्रमाणपत्र यांना मागतो त्यावेळेस ते काय करतात प्रलंबित ठेवतात किंवा कधी रिजेक्ट सुद्धा करतात.
किंवा काही जण आपल्याकडे असं आहे मला वाटतं त्यांनी कोर्टातून आदेश आणले. संभाजी मंत्रीच प्रकरण असताना हायकोर्टाने निकाल दिला की हायकोर्टाने निर्णय दिला यांच्यावर द्या म्हणून. नाही दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा माझ्या मुलीचं सगळं झालं ना काढायचं होतं. हायकोर्टातून निर्णय दिला द्यायला गेले. शेवटी कलेक्टरला भेटावं लागलं त्याच्यानंतर दिलं त्यांनी. बरं ऐका ना 5 मिनिट सांगू द्या कारण आपल्याला मदतीचं लावलेलं आहे त्यामुळे कुठल्या वातावरण